नमस्कार, वेलकम टू लोकायन IAS अकॅडमी. आज आपण बघणार आहोत एक अशी कन्सेप्ट जी आपण नेहमीच बोलत असतो, ज्याच्याविषयी भरपूर मोठमोठे डिस्कशन्सही होत असतात, पण त्यामध्ये खरंच काय फरक आहे हे आपल्याला बघायचं आहे. आज आपण बघणार आहोत की कंट्री आणि नेशन यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे. ओके, जेव्हा एखादी कंट्री आपण म्हणत असतो तेव्हा आपण त्या कंट्रीविषयी काय बघत असतो की जिओग्राफिकल एरिया किती आहे, पॉप्युलेशन किती आहे, कशा प्रकारचे आहे, कुठे तो लोकेटेड आहे, त्यांच्या ज्या सीमा आहेत, त्यांच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या किती आहेत. ठीक आहे, पण जेव्हा नेशन हा शब्द येतो, राष्ट्र, हा माझा देश आहे, माझं राष्ट्र आहे, तर मराठीमध्ये असं कम्प्लीट डिस्टिंक्शन ह्यांचं होत नाही. पण जर आपण तसं बघायला गेलो तर जेव्हा नेशन असं म्हणतो तेव्हा एक इमोशनल व्हॅल्यू त्याला अटॅच होते. ठीक आहे, जेव्हा देशाप्रतीचं तुमचं प्रेम आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने बघता त्या तुमच्या देशाला, तुमचं काय इमोशनल अटॅचमेंट आहेत याविषयी किंवा हा जो फरक आहे तो इथे आपल्याला बघायला मिळतो. हाच जो फरक आहे तो बऱ्यापैकी आपल्याला जेव्हा सिटिझनशिप ही जी कन्सेप्ट येते, ओके, सिटिझनशिप ही जेव्हा कन्सेप्ट येते तेव्हा हीच गोष्ट आपल्याला बघायला मिळते की सिटिझन म्हणावं नेमकं कुणाला. एखादी व्यक्ती एखाद्या राज्याची नागरिक आहे केवळ तिचा जन्म झालाय म्हणून, की तिने काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या समाजासाठी, त्या देशासाठी केल्या पाहिजे, तर तिला आपण नागरिकत्व द्यायचं. ठीक आहे, की एखादी व्यक्ती देशाची नागरिक तर आहेत पण त्या देशाप्रती तिला प्रेमच नाहीये, अशा व्यक्तीला आपण नागरिक म्हणायचं का? किंवा जी व्यक्ती बाहेरून आलेली आहे पण ती आपल्या देशामध्ये तिला आपल्या देशाविषयी तितकाच आदर आहे आणि त्याच पद्धतीने ती काम इथे करते आहे, देशाचा फायदा करून देते आहे, तर मग तिला नागरिक म्हणायचं की तिला लगेचच नागरिकत्व देऊन टाकायचं. ठीक आहे, तर नागरिकत्वाला धरून, सिटिझनशिपला धरून असे बरेच प्रश्न असतात. तर तीच एक गोष्ट आहे किंवा त्याच एका कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघू शकतो की देश काय आहे आणि माझं राष्ट्र किंवा राष्ट्रवाद, नॅशनलिझम, अँड कंट्री, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कंट्री अँड नेशन, आज आपण बघणार आहोत. डेफिनेशन ऑफ कंट्री, जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, जेव्हा देश होतो तेव्हा देशामध्ये किंवा कुठलंही स्टेट, एक राज्य तयार करायचा तुम्हाला आहे, त्यामध्ये बेसिकली 4 गोष्टी येतात. पहिलं म्हणजे की तुमचा प्रादेशिक, तुमचा सीमा किती आहेत. ठीक आहे, एक प्रदेश तुम्हाला प्रॉपर मिळालेला आहे किंवा नाही, त्याला काय म्हटलं जातं? टेरिटरी. ओके, दुसरं काय गोष्ट असणार आहे? टेरिटरी आहे, तिथे राहणारे लोक आहेत का? पॉप्युलेशन, लोकसंख्या. ओके, प्रदेश, लोकसंख्या. ठीक आहे, आता हे लोक जे आहेत ते लोक व्यवस्थित राहायला पाहिजे, त्यांना प्रॉपर मॅनेज करता आलं पाहिजे, त्यांचं मॅनेजमेंट असलं पाहिजे. यासाठी काय असणार आहे? तिथे लागणार आहे गव्हर्नमेंट. मग तिसरा पॉइंट काय होतो? तिथे सरकार असलं पाहिजे, गव्हर्नमेंट तिथे असलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट ती म्हणजे आहे की हे जे गव्हर्नमेंट आहे आणि ही जी लोक आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी योग्य असणारे निर्णय त्यांना घेता आले पाहिजे. बरोबर की नाही? इतर कुणीही त्यांच्या अफेअर्समध्ये, त्यांच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायला नको. त्यांनी कशा प्रकारे स्वतःला चालवलं पाहिजे यामध्ये इतर कुणीही दखल अंदाजी करायला नको. यालाच आपण काय म्हणतो? सार्वभौमत्व, सॉव्हरेंटी. सो 4th पॉइंट काय येतो गव्हर्नमेंट नंतर? सॉव्हरेंटी, दॅट इज सार्वभौमत्व. आणि ह्या 4 गोष्टी एकत्र आल्या की आपण त्याला म्हणतो हे स्टेटचे कंपोनंट्स आहेत किंवा राज्य एक इथे हे तयार झालेलं आहे, एक हा देश इथे तयार झालेला आहे. ठीक आहे, पण जेव्हा कंट्री असं आपण म्हणतो, ठीक आहे, हे झालं कंट्री, पण जेव्हा नेशन असं म्हणतो मग बऱ्याचदा आपल्याला जगभरामध्ये असेही उदाहरणं दिसून येतात की त्यांना एक प्रॉपर टेरिटरी नाहीये, त्यांना त्यांचा प्रदेश नाहीये,
तरीही लोक त्यांना स्वतःचा देश म्हणवतात. ओके, की आम्ही एका देशाचे आहोत, आमचं ते नेशन आहे. ठीक आहे, कदाचित ते विखुरलेले असतील, तिथली जी पॉप्युलेशन आहे ती संपूर्ण जगभरात विखुरलेली असेल, तरी सुद्धा ती म्हणते आहे की आम्ही एका देशाचे आहोत, आमचं ते नेशन आहे. ठीक आहे, राष्ट्र आमच्यासाठी ते आहे. तर हा फरक पडतो. जिथे डेफाईटनेस आहे, डेफिनिटी जिथे आहे त्याला आपण देश म्हणू शकतो. पण जेव्हा नेशन, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हा शब्द जेव्हा येतो, नॅशनलिझम जेव्हा ही एक विचारसरणी म्हणून आपण जेव्हा बघतो, तेव्हा तिथे एक इमोशनल अटॅचमेंट, एक इमोशनल अँगल तिथे जोडला जातो. ओके, a country is the most fundamental, in the most fundamental sense, refers to a distinct geographical territory with defined political borders that is recognized as an independent sovereign state. Okay, या गोष्टी आपण बघितल्या. Countries are typically characterized by permanent population, लोकसंख्या इथे आली आहे, डिफाइंड टेरिटरी आहे, स्टेबल गव्हर्नमेंट आहे आणि कॅपॅसिटी टू एंगेज इन फॉर्मल रिलेशन विथ अदर स्टेट. इतर देशांशी कसा संबंध ठेवायचा आहे याची क्षमता त्यांच्यामध्ये आहेत, म्हणजेच सॉव्हरेंटी आहे. दे पजेस द ऑथॉरिटी टू मेक डिसिजन अँड एन्फोर्स लॉज. ठीक आहे, त्या देशामध्ये ते काय करत आहेत, त्यांच्याकडे ती ऑथॉरिटी आहे. ओके, त्यांच्याकडे ती क्षमता आहे की तिथे ते कायदे बनवू शकतात आणि त्या कायद्यांचं तिथे अवलंबनही करू शकतात. दे पजेस द ऑथॉरिटी टू मेक डिसिजन अँड एन्फोर्स लॉज विदिन देअर बॉर्डर्स, त्यांच्या सीमामध्ये. आर जनरली रिकॉग्नाइज्ड बाय द इंटरनॅशनल कम्युनिटी ॲज ऑटोनॉमस पॉलिटिकल एंटिटीज, आणि इतर राज्यांकडनंही आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांना मान्यता मिळालेली आहे. The concept of country is deeply tied in the notion of statehood, where a state is political organization that exercises control over specific geographical area and its inhabitants. Countries are the primary building blocks of the modern international system. बरोबर, नेशन स्टेट हे आपण बघतो ना नेहमी. ओके, तर हे काय आहे, बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. द कन्सेप्ट ऑफ कंट्री इज डीपली टाइड टू द नोशन ऑफ स्टेटहुड. ओके, त्यामुळे आता जेव्हा तुम्हाला हाही तुमचा जो डाऊट आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टेट अँड नेशन, ओके, और स्टेट और अ कंट्री, हा इथे तोही क्लिअर होतो आहे. जेव्हा तुम्ही एक कंट्री एस्टॅब्लिश करायचं आहे तेव्हा तुमचं एक प्रॉपर स्टेटहुड तुम्हाला मिळणं, तुम्हाला रिकॉग्निशन मिळणं, ह्या गोष्टी मिळणं ह्या गरजेचं आहे. ओके, पुढे आपण बघणारच आहोत की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टेट अँड गव्हर्नमेंट. ओके, ते आपण बघणारच आहोत. सो बिल्डिंग ब्लॉक्स आहेत इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये, विथ ईच कंट्री बोस्टिंग इट्स ओन युनिक कल्चर, ओन युनिक कल्चरल हेरिटेज. प्रत्येक जी कंट्री आहे, प्रत्येक जो देश आहे, इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये स्वतःला बोस्ट करत असतो. म्हणजे काय आहे की त्यांच्यामध्ये काय चांगलं आहे, त्यांच्यामध्ये काय डिस्टिंक्ट आहे, त्यांची आयडेंटिटी कशी वेगळी प्रस्थापित करता येईल याचा प्रयत्न करत असतो. मग त्यांचं वेगवेगळे इथे कल्चर, त्यांची संस्कृती असेल, त्यांचे इकॉनॉमिक रिसोर्सेस असतील, आर्थिक संसाधनं त्यांच्याकडे जी काही आहेत त्या गोष्टी थ्रू असतील, अँड जिओग्राफिकल इन्फ्लुएन्स. ओके, त्यांचा भौगोलिक जो काही प्रदेश आहे किंवा त्याच्यानुसार त्यांना आलेल्या ज्या ॲडव्हान्समेंट आहेत त्यानुसार ते बघत असतात. द बाउंड्रीज अँड द टेरिटोरियल इंटिग्रिटी ऑफ अ कंट्रीज आर ऑफन द हार्ट ऑफ ग्लोबल कन्फ्लिक्ट्स. ग्लोबल कन्फ्लिक्ट जे होतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो कन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळतो तो कुठे बघायला मिळतो, तर तो आपल्याला बघायला मिळतो इथे सीमांवरून, सीमावाद. ठीक आहे, बॉर्डर कन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळतात. अँड डिप्लोमॅटिक नेगोशिएशन ॲज नेशन्स जॉकी फॉर पॉवर, रिसोर्सेस अँड स्ट्रॅटेजिक पोझिशनिंग
ऑन द वर्ल्ड स्टेज, कारण प्रत्येकालाच जागतिक स्तरावरती हे स्वतःला उंच दाखवायचं आहे. ओके, सो थोडक्यात कंट्री म्हणजे काय आहे हे आपण बघितलं. एक्झाम्पल ऑफ कंट्री मग इथे काय आहे की बघा, हे लक्षात घ्या, कंट्री अँड स्टेट इंटरचेंजेबली वापरणाऱ्या गोष्टी ह्या आहेत. ठीक आहे, स्टेटहुड तुम्हाला मिळालं पाहिजे. स्टेटहुड म्हणजेच काय की तुम्ही ज्या आपण अगोदरच्या 4 गोष्टी अगोदर बघितल्या, परमनंट पॉप्युलेशन तुमची इथे पाहिजे आहे, तुमची डिफाईन टेरिटरी पाहिजे आहे, सॉव्हरेनिटी तुम्हाला पाहिजे आहे आणि गव्हर्नमेंट तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे काय आहे, कंट्री तुम्ही आहात. ठीक आहे, तर ह्या खूप जवळ जाणाऱ्या एकमेकांच्या गोष्टी आहेत. एक्झाम्पल्स जर आपण बघितले कंट्रीचे, तर रशिया सारखा मोठा देश आपल्याला दिसतो जिथे 11 टाइम झोन्स आहेत. वेअर ॲज आपल्याला नाउरू सारखा एखादा अगदी लहान देश एकदम तोही दिसू शकतो. ठीक आहे, आता कंट्रीजचे जर एक्झाम्पल बघायला आपण गेलो तर UK आहे. ठीक आहे, तर हे काय होतं, एक फॉर्मर कॉलोनियल पॉवर होती. ठीक आहे, त्या काळी त्यांच्याकडे सिग्निफिकंट ग्लोबल रीच होता. ठीक आहे, फ्रान्स जर आपण बघितलं तर फ्रान्सला काय म्हटलं जातं, कल्चरल अँड गॅस्ट्रोनॉमिक हब असं म्हटलं जातं. इंडिया, भारत, आपल्या देशाला काय म्हटलं जातं, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. ओके, जपान, जपानच्या बाबतीत आपण काय म्हणतो, टेक्नॉलॉजिकल अँड इकॉनॉमिक जगरनट आहे. ओके, सो प्रत्येक जो देश असतो त्या प्रत्येक देशाची काहीतरी एक वेगळी ओळख आहे. त्या प्रत्येक देशाचं काहीतरी एक सिग्निफिकंट जे आहे ते इंटरनॅशनल लेवलवरती आपल्याला, जागतिक स्तरावरती आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, जसं की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. ठीक आहे, लँडमासही भरपूर मोठा आहे, प्लस ग्लोबल इकॉनॉमिक आणि मिलिटरी इन्फ्लुएन्स पण त्यांचा खूप मोठा आहे. चायना, ठीक आहे, अगोदर जसं म्हटलं जायचं की बऱ्यापैकी जगातली भारतात आता लोकसंख्या आपली सगळ्यात जास्त आहे, जगामध्ये पण चायनाची पण लोकसंख्या भरपूर जास्त आहे आणि एक रायझिंग सुपर पॉवरही म्हटल्या जातं. जर्मनी आहे, इकॉनॉमिक पॉवर हाऊस ऑफ युरोप असं म्हटलं जातं. सर हे काय आहे, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत वेगवेगळ्या देशांचे आणि त्या देशांमध्ये कशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण अगोदर बघितल्या होत्या त्या फिट होतात का बघा. प्रत्येक देशाची काय आहे, ठरलेली एक टेरिटरी आहे, त्यांची एक पॉप्युलेशन आहे, तिथलं एक गव्हर्नमेंट आहे आणि त्या गव्हर्नमेंटला तिथे सार्वभौमत्व आहे, सॉव्हरेनिटी आहे. ओके, हे काही होते एक्झाम्पल्स कंट्रीचे. आता आपण बघूयात नेशन म्हणजे काय आहे. ठीक आहे, a nation in contrast to a country is more nuanced and complex concept that transcends mere geographic boundaries. सगळ्यात महत्वाचं आहे, न्यूआन्स्ड आहे, अगदी सटल एक फरक तिथे आपल्याला बघायला मिळतो. एक कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहे आणि ती फक्त एक जिओग्राफिकल बाउंड्री त्या एरियामध्येच राहत नाहीये. ठीक आहे, तर प्रदेशच्या सीमांमध्ये बांधून राहणारी ही कन्सेप्ट नाहीये. While country is defined by its political and territorial borders, a nation is a cultural and ethnic entity that shares common history, language, traditions and sense of identity. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण जेव्हा कंट्री म्हणतो आहोत तेव्हा कंट्रीमध्ये आपण स्टेटहुड बघितलं की ठीक आहे, तुम्हाला एक तुमचं देश मिळालेला आहे. पण जेव्हा आपण नेशन असं म्हणतो ना, नेशन मध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय येतात की इथे कल्चरल अँड एथनिक एंटिटी ज्या आहेत तुमच्या त्या सारख्या आहेत, तुम्ही त्या शेअर करतात, कॉमन एथनिक एंटिटीज असतात, तुमचा एक समान इतिहास असतो, तुमची एक सारखी लँग्वेज असते, तुमचे जे परंपरा आहेत, तुमच्या ज्या ट्रेडिशन्स आहेत त्या सारख्या आहेत. ठीक आहे, तुम्ही ज्या गोष्टी, तुमच्यामध्ये जी आयडेंटिटी आहे, तुमची जी ओळख आहे ती एका कम्युनिटीची, ती एका मोठ्या समूहाची ती सारखी आहे. ठीक आहे, नेशन्स आर ऑफन कॅरेक्टराइज्ड बाय स्ट्रॉंग कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. हा शब्द इथे खूप महत्वाचा ठरतो. स्ट्रॉंग
collective consciousness and shared vision of shared values, customs, aspirations among its members. ओके, सो इथे काय आहे की तुमचं एक कॉमन हिस्ट्री आहे. लोक एकत्र कशामुळे आलेले आहेत किंवा कोणत्या गोष्टीमुळे आपण सगळे एकत्र बिलॉंग करतो, आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे किंवा आपण एक आहोत, ही जी भावना आहे, जी फिलिंग आहे, ही जी इमोशन्स आहेत ते लोकांमध्ये कशा प्रकारे तयार होतात. तर एकतर त्यांचं कॉमन कल्चर, त्यांच्या सगळी संस्कृती सारख्याच असणार आहे, त्यांचा इतिहास हा सगळ्यांचा सारखा असणार आहे, बरोबर. ते त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत, त्यांचं जे विजन आहे, कशा पद्धतीने ते बघतात त्यांच्या भविष्याकडे, कोणत्या मूल्यांनुसार ते जीवन जगतात. ठीक आहे, तर ह्या सगळ्या काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये सारख्या आहेत, कॉमन आहेत. स्ट्रॉंग कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस त्यांच्यामध्ये आहे की आपण एक आहोत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी इथे डिफाईन करतात नेशन. ओके, राष्ट्र. The idea of nation is deeply rooted in the concept of nationalism, where group of people come together based on their shared culture, linguistic and historical affinities, regardless of their geographical location. Nation can exist within the boundaries of a single country. ठीक है, as seen in the case of indigenous population, or they can span across multiple countries as exemplified by Kurdish people or the Basque region. The strength of nation lies in its ability to forge a strong sense of belonging and unity among its members, often manifesting in a shared language, tradition, collective desire, self-determination or autonomy. ठीक आहे, नेशन काय आहे, तर नेशन ही जी आयडिया आहे ती नॅशनलिझम जे आपण म्हणतो त्यामध्ये डीप रूटेड आहे, जिथे आपल्याला काय दिसून येत आहे की लोक एक त्यांच्या कॉमन गोष्टींवरती एकत्र आहेत. मग नेशन बऱ्याचदा काय असू शकतं की एकाच देशामध्ये, ठीक आहे, एकाच स्टेटमध्येही नेशन असू शकतं. ठीक आहे, जसं की भारताचं आहे, भारतामध्ये काय आहे, आपलं एक शेअर्ड हिस्ट्री आहे, प्रत्येक प्रदेशाचा एक शेअर्ड लँग्वेज आहे, कल्चर आहे आणि ओव्हरऑल आपली काय आहे, एक शेअर्ड हिस्ट्री आहे. त्यामुळे आपण इंडिया हा जो स्टेट आहे ते नेशन सुद्धा आहे, एकाच ठिकाणी आपलं बिलॉंगिंगनेसही आपल्याला तो जाणवतो. पण बऱ्याचदा हा जो बिलॉंगिंगनेस आहे तो प्रत्येक वेळी प्रत्येकच व्यक्तीला किंवा त्या कलेक्टिव्ह ग्रुपला त्याच्यासाठी एक प्रॉपर स्टेटहुड त्यांना मिळेलच, प्रॉपर त्यांची कंट्री असेलच असं नाही. जसं की आपण बघितलं की कुर्दिश पीपल आहे अँड बास्क रिजन मध्ये. ओके, अँड बास्क रिजन, तर तिथे असं पर्टिक्युलर टेरिटरी त्यांची नाही आहे, बट त्यांचं काय आहे, बिलॉंगिंगनेस, त्यांचा जो सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस आहे तो इथे मॅटर करतो. While countries are primarily defined by their political and territorial sovereignty, nations are concerned with cultural, ethnic and linguistic ties that bind people together. कंट्री मध्ये आपण काय बघत आहोत, स्टेबल गव्हर्नमेंट आहे का, टेरिटरी सीमांचं कुणी उल्लंघन करत तर नाहीये ना, ठीक आहे, आपलं सॉव्हरेंटी जपले जाते ना. वेअरएज नेशन मध्ये काय बघितलं जातं की आपले जे कल्चरल, इथनिक, लिंग्विस्टिक जो बॉन्ड आहे, ज्या गोष्टीमुळे लोक एकत्र आलेले आहेत त्या गोष्टी आहेत का. ओके, लोकांना एकत्रित करणाऱ्या गोष्टी इथे आहेत का. This distinction is crucial in understanding the complexities of modern geopolitics, where the desire for national self-determination can often clash with established borders and political structure of existing countries. The interplay between countries and nation is a source of both cooperation and conflict, as nation seeks to assert their distinct identities and assert their rightful place on the world stage. Okay, हे इथे महत्वाचं ठरतं. काय आहे की सध्याच्या काळामध्ये काय होतं आहे की नेशन
जे आहे, जिथे लोकांना बिलॉंगिंगनेस वाटतो आहे, आपण एकत्र आहोत, पण आजही त्यांना इथे त्यांचं स्वतःचं स्टेट, स्वतःची कंट्री इस्टॅब्लिश करता आलेली नाही. आणि मग ती स्वतःची कंट्री इस्टॅब्लिश करण्यासाठी, स्वतःचं स्टेट इस्टॅब्लिश करण्यासाठी इथे अस्तित्वात असलेले जे स्टेट आहेत, अस्तित्वात असलेल्या ज्या कंट्रीज आहेत, तिथे काय होतं आहे, त्यांचं कन्फ्लिक्ट होत आहे. त्यांच्या टेरिटरीमध्ये तुम्ही येत आहात किंवा तिथे स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं किंवा स्वतःचा एक देश निर्माण करण्यामुळे अस्तित्वात असलेल्या जे देश आहेत त्यांच्यासोबत त्यांचा कन्फ्लिक्ट जागतिक लेवलला होताना आपल्याला दिसत आहे. आणि ते मेन एक रिझन आहे, जसं की आपण ग्लोबलायझेशन मध्ये वगैरे पण बघितलं किंवा जागतिक स्तरावरती जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त कन्फ्लिक्ट जे आहेत ते कशावरून होत असतात, तर ते बॉर्डर कन्फ्लिक्ट इथे आहेत. आता नेशन्सचे जे आहेत वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथे बघूयात की कशा प्रकारे जे नेशन आहे त्यांचाही नॅशनलिझमचा पण एक वेगळे प्रकार आहे. नॅशनलिझम कशा प्रकारचे आहेत आणि नेशन कशा प्रकारचे आहेत हे पण आपण इथे बघूयात. सो इंडिजिनियस पीपल, त्यांचं नेशन कसं असतं. ओके, मेनी ऑफ द वर्ल्ड्स नेशन्स आर रूटेड इन द कल्चर्स अँड ट्रेडिशन्स ऑफ इंडिजिनियस पॉप्युलेशन. ओके, जी अगोदरपासून तिथेच त्या पर्टिक्युलर एरियामध्येच राहत आलेली पॉप्युलेशन आहे. फ्रॉम माओरी ऑफ न्यूझीलंड टू नावाझो ऑफ अमेरिकन साउथ वेस्ट. These groups have deep, centuries-old connection to the lands they inhabit, forging strong sense of national identity based on their shared language, customs, spiritual belief. Despite often facing marginalization and oppression, indigenous nations have fought to preserve their distinct identities and demanded recognition on global stage. Okay, भारतामध्येही तुम्ही बघू शकता आपण काय केलेलं आहे, काही शेड्यूल एरियाज तयार केलेले आहेत, शेड्यूल ट्राइब्स आपल्याकडे आहेत, त्यांना आपण काय म्हणू शकतो, इंडिजिनियस पीपल. आणि ह्या सगळ्या मेनस्ट्रीम गोष्टींमध्ये त्यांची डिस्प्लेसमेंट होत असते, त्यांना त्यांच्या जागेवरून, हक्काच्या जागेवरून तिथे काढून टाकलं जातं. सो ह्या लोकांनी त्यांचं कल्चर जपण्यासाठी आणि त्यांची राहण्याची, जीवन जगण्याची पद्धती आहे ती जपण्यासाठी नेहमीच इथे लढा दिलेला आपल्याला दिसून येतं. सो हा जो त्यांचा मधला सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे, त्या प्रदेशाप्रती त्यांची जी भावना आहे, ठीक आहे, त्यांच्या कल्चरसाठीचे जे एकत्रीकरण त्यांचं आहे ते इथे इंडिजिनियस नेशन ते आहेत असंही आपण त्यांना म्हणू शकतो. स्टेटलेस नेशन्स इथे काय आहे, नावातच आहे, एक आयडिया तुम्हाला आलेलीच असेल. स्टेटलेस नेशन्स. Not all nations have their own sovereign state. The Kurdish people spread across the Turkey, Iran, Iraq, Syria have long struggled to establish independent Kurdish nation state. Despite facing political and military opposition from the countries that currently govern their ancestral lands. Similarly, the Basque people with unique language and culture have sought greater autonomy or even independence from Spain and France, highlighting the complex relationship between the nations and the countries in which they reside. जसं की या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की नेशन जेव्हा म्हणतो तेव्हा नेशन मध्ये इमोशनल अटॅचमेंट येऊन जाते. ओके, आणि प्रत्येक वेळी तुमच्याकडे एक सॉव्हरेन स्टेट असेलच, तुमच्याकडे एक देश असेलच तुमच्या नेशनसाठी, तुमच्या नॅशनलिझमसाठी असं नसतं. आणि ह्याच उदाहरणासाठी आपण इथे कर्दिश पीपल घेतलेले आहेत, कुर्दिश लोक घेतलेले आहे, ज्यांचं स्प्रेड हा वेगवेगळ्या देशांमध्ये आहे पण त्यांना स्वतःच अशी टेरिटरी मिळालेली नाही. बास्क रिजन त्याचंच एक उदाहरण आहे. त्यानंतर आहे सब नॅशनल नेशन. आता हा काय प्रकार आहे. Nations can also exist within the borders of the single country, such as the case of Scotland, Wales, and Northern Ireland within United Kingdom. These subnational nations maintain distinct cultural identities, often with their own language, traditions, and political aspiration, even as they are part of larger encompassing state.
The tensions and the power dynamic between the subnational nations can central government can shape a political landscape and debates over issues like devolution and independence. Okay. तर इथे काय आहे की ह्या सबनॅशनल नेशन्स मध्ये काय आहे की तुमच्याकडे तर एक स्टेट आहे, ते इस्टॅब्लिश्ड आहे, पण त्यामध्येही इथे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये इथे फरक पडलेला आहे. वेगवेगळ्या प्रांतांचे काय आहेत, वेगवेगळे कल्चर्स आहेत आणि ते त्यांना जास्त प्रिय आहे ओव्हरऑल कंट्रीचा विचार करता. ओके. आणि मग त्यांच्यामध्ये पॉवर डायनामिक सतत शिफ्ट होत राहतात. इथे युनायटेड किंगडमचं आपण उदाहरण घेतलेलं आहे. आपण भारताचं उदाहरण इथे घेऊ शकतो. बरोबर. भारतामध्ये सुद्धा बऱ्याचदा वेगवेगळ्या राज्यांकडनं मागणी होत असते की आम्हाला देशाच्या बाहेर पडायचं आहे किंवा आम्हाला स्वतःचा वेगळा देश निर्माण करायचा आहे. बरोबर. याला आपण सबनॅशनल नेशन म्हणू शकतो की जिथे तुम्ही एका पर्टिक्युलर टेरिटरीमध्ये तर राहत आहात, पण तुम्हाला त्या पूर्ण टेरिटरी विषयी नाही तर फक्त तुमच्या एका प्रांताविषयीच तिथे लगाव आहे. ठीक आहे. तेवढाच तुमचा तिथे विचार आहे. ओके. तुम्ही स्वतःच्या सॉव्हरेनिटीसाठी इथे झटत आहात. ओके. पुढचा प्रकार आहे ट्रान्सनॅशनल नेशन. In some cases, nation can transcend the boundaries of individual country, uniting people across geopolitical borders. The Pan-African movement, for example, has long advocated for shared identity and unity among peoples of African descent, regardless of their country of origin. Similarly, the concept of global Muslim nation or Ummah. ओके. उम्मा म्हणजे काय, कदाचित माझं प्रोनाउन्सिएशन चुकत असेल, पण अरेबिक भाषेत उम्मा म्हणजे काय आहे तर नेशन. ओके. seeks to unite world's Muslim based on their shared religious and cultural heritage. Even as they reside in diverse nation state, these transnational nations challenge the traditional notion of statehood and national sovereignty. ठीक आहे. ट्रान्सनॅशनल नेशन जिथे की एक पर्टिक्युलर टेरिटरी तर त्यांना आहे. ठीक आहे. पण त्यांच्यामधला जो बिलॉंगिंगनेस आहे तो त्यांच्या देशाच्याही पलीकडे पसरलेला आहे आणि जिथे जिथे ते देश आहेत, जिथे जिथे ती लोक आहेत, तिथे ते नेशन स्वतःचं इस्टॅब्लिश करण्याचा किंवा तिथेही ते हे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे. डिस्पाइट ऑफ देअर ओरिजिन. ठीक आहे. त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी जरी ओरिजिन झालेलं असेल, पण एक कॉमन त्यांच्यामधली जी गोष्ट आहे, जी कॉमन त्यांची आयडेंटिटी आहे, त्या आयडेंटिटीच्या बेसिसवरती इथे ते नेशन क्रिएट करण्याचा, तो एक सेन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके. सर हे होते काही नेशनचे टाईप. आता आपण बघणार आहोत की की डिफरन्स काय आहे कंट्रीमध्ये आणि नेशनमध्ये. तर ते 4 प्रकारचे आपल्याला इथे दिसून येतात. पहिला आहे जिओग्राफिकल बाउंड्रीज, दुसरा आहे पॉलिटिकल वर्सेस कल्चरल आयडेंटिटी मध्ये फरक पडतो. त्यानंतर आहे स्टेटहुड त्यांना मिळतंय का, त्यांना सेल्फ डिटर्मिनेशन मिळतंय का. स्टेटहुड वर्सेस सेल्फ डिटर्मिनेशन अँड मेंबरशिप अँड एलिजियन्स. ओके. वन बाय वन आपण एक एक गोष्ट समजून घेऊयात. Geographical boundaries. A country is primarily defined by its clearly delineated geographical borders and territorial sovereignty, whereas nation is more fluid and abstract concept not necessarily bound by physical boundaries. Countries are recognized as independent political stage with authority to govern and make decisions within their territorial limits. In contrast, nations are rooted in shared culture, ethnic and linguistic affinities that often transcend border of a single country. Okay. काय डिफरन्स, मेजर डिफरन्स इथे काय आहे तर पहिला हाच आहे जिओग्राफिकल बाउंड्रीज. जेव्हा कंट्री येते, जेव्हा देश येतो, जेव्हा स्टेटहुड येतं, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं जे जिओग्राफिकल बाउंड्रीज आहे, ठीक आहे, त्यांच्या भौगोलिक सीमा, प्रादेशिक सीमा आहेत, ह्या ठरलेल्या आहेत. नेशनच्या बाबतीत असं नाहीये. ठीक आहे. नेशन कशा विषयी केअर करते किंवा नेशन मध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यांचं कल्चर,
त्यांच्या आयडेंटिटी, कुठल्या गोष्टीवरती ते एकत्रितपणा, त्यांचं एक असणं, सोबत असणं ते डिफाईन करत आहेत. मग त्यांचं कॉमन लँग्वेज असू शकते, कॉमन कल्चर असू शकतं, कॉमन शेअर्ड हिस्ट्री असू शकते, कॉमन व्हॅल्यूज असू शकतात, कॉमन विजन असू शकतं. ओके. त्यानंतर आहे पॉलिटिकल वर्सेस कल्चरल आयडेंटिटी. ठीक आहे. कंट्रीज काय आहे? फंडामेंटली पॉलिटिकल कन्स्ट्रक्ट आहे. ठीक आहे. स्टेट पॉवर ह्या सगळ्या गोष्टींनी तिथे रिकॉग्नाइज त्या झालेल्या आहेत. जेव्हा आपण कंट्री म्हणतो तेव्हा मग त्यांना सॉव्हरेंटी आली. सॉव्हरेंटी आली म्हणजेच इथे काय आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना इथे मान्यता दिलेली आहे. इतर ज्या देश आहेत ते सुद्धा त्यांना मान्य करतात ना की येस तुम्ही एक देश आहे, या पद्धतीने आम्ही तुम्हाला ती आयडेंटिटी देतो आहोत. नेशन्सचं इथे काय होतं आहे की त्यांचं एक डिफाईन्ड जे कल्चर असणार आहेत, त्यांच्या ज्या डिफाईन्ड गोष्टी असणार आहेत, त्यांचा जो कलेक्टिव्ह आयडेंटिटी, स्ट्रॉंग कलेक्टिव्ह आयडेंटिटी जी असणार आहे त्याच्याने नेशन डिफाईन होणार आहे. ओके. मग ही जी एक त्यांची जी आयडेंटिटी असणार आहे, ठीक आहे, ती प्रत्येक वेळी त्या बाउंड्रीमध्ये एक्झिस्ट राहीलच असं नाहीये ना नेशनच्या बाबतीत, जसं आपण बघितलं. तर जेव्हा स्टेट येतं तेव्हा त्याच्यासोबत पॉलिटिकल लेजिटिमसी येते, त्याच्यासोबत रिकॉग्निशन येतं जगभरातून. पण जेव्हा नेशन असं आपण म्हणत असतो ते एक प्रॉपर जिओग्राफिकल एरिया नसल्यामुळे किंवा जगभरातून ते रिकॉग्निशन येईलच असं ते नाहीये. ठीक आहे. लोक फक्त कोणत्या बेसिसवरती ते एकमेकांना नेशन म्हणत आहेत? कारण त्यांचा तो शेअर्ड बिलॉंगिंगनेस आहे, कॉमन बिलॉंगिंगनेस आहे, त्यासाठी ते म्हणत आहेत. स्टेटहुड वर्सेस सेल्फ डिटर्मिनेशन. ठीक आहे. प्रत्येक नेशनला स्टेटहुड मिळेलच असं नाही, आणि प्रत्येक स्टेटमध्ये नेशन नाहीच आहे असंही नाहीये. काही नेशन, काही स्टेट एकत्रच आहेत. ठीक आहे. तिथं वेगळं आपल्याला बघायची गरजच नाहीये, त्या स्टेटमध्येच ते नेशन आहे. पण प्रत्येक जे असे नेशन्स आहेत ज्यांना स्टेटहुड मिळालेलं नाहीये ते काय करत आहेत, जसं की आपण अगोदर बघितलं की अस्तित्वात असलेले जे कंट्रीज आहेत, अस्तित्वात असलेले जे स्टेट आहे तिथे स्वतःची जागा बनवण्याचा ते प्रयत्न करत आहे, आणि त्यातनं मग इथे बॉर्डरचे इश्यू व्हायला लागलेले आहेत. तिथे इथे सीमावाद आपल्याला इथे बघायला मिळतो. मेंबरशिप अँड एलिजियन्स. ओके. Membership in a country is typically determined by citizenship, with individual enjoying certain rights and responsibility as part of state. In contrast, belonging to the nation is more matter of cultural, ethnic or linguistic affiliation, where individuals may feel a strong sense of identity, allegiance to their nation. Okay? Even they allegiance to their nation, even if they do not reside within the territorial boundaries of a corresponding country. This can lead to a complex situation where individuals may have dual or competing loyalties between their country and their nation. ठीक आहे. जसं की मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की सिटिझनशिप ही जी कन्सेप्ट आहे ती अशीच आहे, थोडीशी वादग्रस्त ती आहे. ही जी कन्सेप्ट आहे यामध्ये तुम्ही केवळ तिथे राहता म्हणून तुम्हाला ती सिटिझनशिप द्यायची का त्या देशाची, किंवा तुम्हाला खरंच बिलॉंगिंगनेस वाटतो म्हणून द्यायची, अशा पद्धतीच्या गोष्टी इथे आहे. मग तुमचा अलिजियन्स आहे किंवा नाही आहे, किंवा मग तुमच्या ड्युअल लॉयल्टीज, जिथे तुम्ही काम करता आणि जिथे तुमचा जन्म झालेला आहे किंवा ज्याला तुम्ही होम टाउन म्हणता, जिथे तुम्हाला घर असल्याचं फील होतं, मग त्याविषयी तुमचं इथे इमोशन्स अटॅच्ड आहेत. ठीक आहे. ह्या गोष्टीचंही इथे ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. आणि इथे पण काय होतं की जगभराच्या जेव्हा कन्फ्लिक्ट होत असतात ना, तेव्हा सपोज अझरबैजानमध्ये जर काही होत आहे आणि अझरबैजानला बिलॉंग करणारी किंवा अझरबैजानला नेशन मानणारी जर कम्युनिटी ही जगभरात असेल, तर ते ज्या ज्या ठिकाणी राहत आहेत तिकडनं ते सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतील, आणि त्या वेगवेगळ्या देशांमध्ये कदाचित तिथे एक वेगळी सिच्युएशन निर्माण होऊ शकते. ओके. तर ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट अँड एक्झाम्पल्स. कशा कशा पद्धतीने ह्या गोष्टी, कंट्री, स्टेट, नेशन, ह्या सगळ्या गोष्टींचा काय कॉन्टेक्स्ट राहिलेला आहे. सो
मॉडर्न कंट्रीजचं ओरिजिन कशा पद्धतीने झालं आहे. The modern conception of countries as a distinct political and geographical entities emerged during the 17th and 18th century as Peace of Westphalia in 1648 and subsequent rise of nation state. ओके, थोडंसं वर्ल्ड हिस्ट्रीचं जर तुम्हाला कॉन्टेक्स्ट असेल तर ह्या सगळ्या गोष्टी इझी आहे. कुठून सुरुवात याची झाली? 17व्या-18व्या शतकापासून, स्पेशली पीस ऑफ वेस्टफेलिया जेव्हा इथे झाला होता, साइन झालेलं होतं. सो त्यातनं इथे नेशन स्टेट ही जी आयडेंटिटी आहे, टेरिटोरियल सॉव्हरेंटी, सगळ्यात महत्वाचं काय आहे तर प्रादेशिक सार्वभौमत्व, ह्या ज्या गोष्टी इथे झाल्या, सॉलिडिफाय झाल्या, तेव्हापासून ही एक सुरुवात झालेली आहे. Prior to this, the world was organized more along with the lines of empires, kingdoms and city states. ओके, की राज्याचं किती साम्राज्य आहे, ठीक आहे, त्यानुसार ह्या गोष्टी अगोदर होत्या. Where borders were often fluid and national identities were less rigidly defined. The American and French Revolution further cemented the idea of nation state, with the countries asserting their independence and establishing new political frameworks based on the collective will of the people. ओके, मग पुढे अमेरिकन आणि फ्रेंच रिव्होल्युशननी ह्या आयडेंटिटीज ज्या आहे त्या आणखी मजबूत होत गेला, सॉलिडिफाय होत गेला, हे आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आता मॉडर्न ओरिजिन्स कसं झालेलं आहे हे आता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, किंवा थोडक्यात आज तुम्हाला माहिती मिळालेली आहे. नॅशनलिस्ट मूव्हमेंट अँड डिकॉलनायझेशन हे इथे खूप महत्वाचं आहे. आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या 16व्या, 17व्या, 18व्या शतकामध्ये, तेव्हा हे जे पाश्चिमात्य युरोपियन कंट्रीज आहेत तेव्हा त्यांच्या कंट्री इस्टॅब्लिश झाल्या, त्यांच्याकडे कॅपिटलिझम आणि इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं, आणि मग त्यांनी इथे नवीन नवीन देश, मार्केट प्लेस, जिथे ते त्यांचं तयार झालेले ह्या ज्या सगळे प्रोडक्ट आहे, फायनल गुड्स आहेत, ते विकू शकतील असे देश इथे शोधायला सुरुवात केली. तसे देश मिळाल्यानंतर हळूहळू त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना स्वतःची वसाहत बनवलं, कॉलनी त्यांना इथे बनवलं, आणि बरीच वर्ष त्यांच्यावरती राज्य केलं. त्यापैकीच आपला एक देशही आहे. मग पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्धानंतर काय झालेलं आहे की हे जे देश आहेत, युरोपियन देश, ज्यांनी इतर आशिया खंडातले, आफ्रिका खंडातले आणि लॅटिन अमेरिकेतले जे देश आहे ज्यांना कॉलनी बनवून ठेवलं होतं, त्यांना आता तो हक्क जो आहे तो सोडायला सुरुवात केली. त्याला आपण म्हणतो डिकॉलनायझेशन. ओके, मग हे डिकॉलनायझेशन झाल्यानंतर काय झालं की आशिया खंडातले देश, आफ्रिका खंडातले, लॅटिन अमेरिकेतले जे देश आहेत त्यांना स्वातंत्र्य मिळालं, ते स्वतंत्र झाले आणि ते स्वतः एक नेशन स्टेट, एक देश म्हणून ते राहायला इथे लागले. ओके, तर मग ही नेशन आयडेंटिटी पुन्हा इथे आपल्याला बघायला मिळते. nationalist movement and decolonization. In the 19th and 20th century, nationalist movement around the world spearheaded the creation of new nation state, often by challenging the authority of colonial powers. The collapse of Ottoman, Austro-Hungarian and Russian empires after World War I led to the emergence of host of new countries as ethnic and linguistic groups sought to forge their own national identities. Similarly, mid-20th century saw a wave of decolonization, with countries in Africa, Asia and Caribbean gaining independence and establishing their own sovereign state, often shaped by desire of national self-determination. ओके, याच गोष्टी मी तुम्हाला आता ओव्हरऑल हिस्टॉरिकल कंटेक्स्ट मध्ये अगोदर सांगितल्या. मॉडर्न पॉलिटिकल और जिओपॉलिटिकल टेन्शन्स. In the contemporary era, the relationship between the countries and the nation continues to be a source of both cooperation and conflict. Secessionist movements such as those in Catalonia, Scotland, and Iraqi Kurdistan highlight the ongoing tension between political boundaries in existing states and the cultural, linguistic, and ethnic identities of nation. Meanwhile, rise of transnational organizations like European Union and the increasing interconnectedness of the global economy have challenged the traditional notion of
national sovereignty, leading to debates over the future of nation state and the role of supranational institution. As the world grapples with the issue of globalization, migration, regional instability, the dynamic between countries and the nation remains a critical factor in sharing or shaping of geographical landscape. आत्ताचा काय प्रॉब्लेम आहे आता, जसं की आपण ट्रान्सनॅशनलिझम मध्ये पण बघितलं की मॉडर्न वर्ल्ड मध्ये जो आपला इंटरकनेक्टेडनेस जो आहे ना, ठीक आहे, तो इतका जास्त वाढलेला आहे किंवा न्यू लिबरलिझमची जी पॉलिसी आहे, ग्लोबलायझेशन आहे, सुप्रानॅशनल एंटिटीज आहे, EU झालं, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहे, WTO, IMF आहे, UNO आहे, ओके, जे वेगवेगळे ट्रीटीज होत असतात, ॲग्रीमेंट्स होत असतात. या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं की आता जो तुमचा सो कॉल्ड स्टेटची जी सॉव्हरेंटी होती तिच्यावरतीच एक क्वेश्चन मार्क उभं राहत आहे. ग्लोबल गव्हर्नन्सचा जो इश्यू आहे, ग्लोबल गव्हर्नन्स कशा पद्धतीने आणला पाहिजे किंवा ती आता गरज आहे का, याविषयीच्या चर्चा व्हायला लागलेल्या आहेत. ठीक आहे. आणि अशा वेळी नेशन आणि स्टेट आणि नेशन किंवा कंट्री हा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याचं कसं डायनामिक राहील हेही आपल्याला इथे पुढे बघायचं आहे, किंवा तो जो डायनामिक आहे ते कन्फ्लिक्च्युअल जे आहे ते राहणारच आहे. कारण जसं की आपण बघत आहोत की जग जितकं जवळ येत आहे, आपल्या आयडेंटिटीज तितक्याच, जो आपला आयडेंटिटी क्रायसिस आहे तो तितकाच वाढत चाललेला आहे. ओके. रिलेशनशिप बिटवीन कंट्री अँड नेशन, जसं की मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे की कंट्री जी आहे त्याला एक सॉलिड पॉलिटिकल एंटिटी आपण म्हणू शकतो, स्टेटहुड प्राप्त झालेला आहे. वेअरॅज नेशनमध्ये प्रत्येक वेळी ते असेलच असं नाही. नेशनमध्ये काय आहे, इथनिक अँड लिंग्विस्टिक ज्या गोष्टी आहेत त्या इथे खूप महत्त्वाच्या ठरतात. आणि जसं की जर उदाहरणासहित जर आपण घेतलं, ठीक आहे, तर जर्मनीचा जो नॅशनलिझम आहे, ओके, जर्मनीच्या नॅशनलिझमला आपण रोमॅन्टिसिझम असं म्हणतो. ओके. तर जर्मनीच्या नॅशनलिझम मध्ये काय आहे की इथनिसिटी जी त्यांची आहे, त्यांचं रेस आहे, त्याला धरून त्यांनी त्यांचा नॅशनलिझम जो आहे तो पुढे केलेला आहे, किंवा ती जी आयडेंटिटी आहे ती त्यांनी खूप धरून ठेवलेली आहे. फ्रान्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर फ्रान्सचा जो नॅशनलिझम आहे किंवा त्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं, त्यांना स्वतःचं स्टेटही आहे आणि नॅशनलिझम पण तिथे आहे, पण त्यांचं कुठल्या बेसिसवरती आहे, तर त्यांचा सिविक नॅशनलिझम आहे, इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे, कलेक्टिव्हिस्टिकही आहे, सॉरी कलेक्टिव्हिस्टिकच आहे. कलेक्टिव्हिस्टिक कसा की इथे जो सगळा स्ट्रॅटा आहे, ठीक आहे, ते सगळे त्यांच्या राजाच्या विरोधात गेले होते. ओके. त्यांचा जो थोडासा उच्चभ्रू स्ट्रॅटा आहे तो, आणि मग त्यांच्या मागे सगळेच त्यांना त्या मुवमेंटमध्ये सपोर्टर्स होते. सो इथे कसं आहे, सिविक आहे, की सिविक आहे म्हणजे काय आहे की त्यांना नागरी हक्कांसाठी ते त्यांचे लढलेले आहेत. ओके. ब्रिटनचं जर आपण बघितलं नॅशनलिझम मध्ये किंवा ब्रिटनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांना इंडिव्हिज्युअलिस्टिक आपण म्हणू शकतो, कारण तिथे काय आहे इंडिव्हिज्युअलिस्टिक नॅशनलिझम का, सिविक इंडिव्हिज्युअलिस्टिक, कारण प्रत्येक व्यक्तीचा तिथे विचार केला जातो आहे की प्रत्येक व्यक्तीला हे जे सोशल ऑर्डर आहे किंवा ही जी हायरार्की आहे, अपवर्ड मोबिलिटी ज्याला आपण म्हणतो समाजामध्ये, ते वरती वरती जायला पाहिजे, त्याला प्रत्येकाला ती संधी मिळाली पाहिजे. हे जे स्ट्रिक्ट हायरार्की बनवून टाकली होती ती तिथे नसली पाहिजे. ठीक आहे. तर प्रत्येकच कंट्रीमध्ये नेशनची भावना नसेलच असं काही नाही आहे, आणि प्रत्येक नेशनला कंट्री नसेलच किंवा एक स्टेटहुड नाहीच आहे असंही काही नाहीये. ओके. सो इम्प्लिकेशन ऑफ द डिस्टिंक्शन काय काय आहे, गव्हर्नन्सचे चॅलेंजेस आहे, आयडेंटिटी पॉलिटिक्स आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स अँड मायनॉरिटी राईट्स अँड रिप्रेझेंटेशन. ओके. सो गव्हर्नन्स चॅलेंजेस इथे काय काय आहेत,
The distinction between countries and the nation has significant implication for governance and political stability. When boundaries of a country do not align with the cultural and ethnic identities of the population within it, it can lead to the secessionist movement, autonomy demands, and even violent conflict. Accommodating the competing interest of the nation and the state can require delicate balancing acts such as granting degrees of devolution or autonomy to subnational regions without jeopardizing the integrity and cohesion of the larger country. Okay, so पुन्हा गव्हर्नन्स चॅलेंज इथे काय येतात की जसं मी तुम्हाला भारताचं उदाहरण दिलं होतं की भारत या देशामध्ये जर काही प्रांत काही लोक असे असतील की ज्यांना स्वतःचं एक वेगळं राज्य निर्माण करायचं आहे, स्वतःचा एक वेगळा देश निर्माण करायचा आहे, जे बिलॉंगिंगनेस हा भारत देशासोबत ठेवत नाहीये, अशा वेळी ते काय करू शकतात, वेगळी डिमांड करू शकतात आणि इथनिक कल्चरल आयडेंटिटीज ह्या तुमच्या जर बॉर्डर सोबत तुमच्या पॉलिटिकल आयडेंटिटी सोबत जर मॅच झाल्या नाहीत तर इथे नेहमीच कन्फ्लिक्ट होत राहणार आहे. अशा वेळी त्या राज्याला त्या कंट्रीला निर्णय घ्यावा लागतो की कसं आपण दोन्ही गोष्टी असिम्युलेट करू शकतो किंवा मग आपलं टेरिटोरियल इंटिग्रिटी पण आपल्याला जाऊ द्यायची नाहीये आणि त्यांना पण आपल्याला त्यांची आयडेंटिटी द्यायची आहे. ओके, ह्या दोन गोष्टींचा बॅलन्स इथे आपल्याला ठेवावा लागतो. आयडेंटिटी पॉलिटिक्स. बऱ्याचदा आता काय होतं आयडेंटिटी पॉलिटिक्स मध्ये की सपोज एक कंट्री आहे, एक देश आहे आणि त्या देशामध्ये जसं की ह्याच व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, वेगवेगळे नेशनचे प्रकार आपण बघितले. मग इंडिजिनियस पीपल सपोज असतील, इंडिजिनियस नेशन जर असतील आणि त्यांना जर तिथे वेलकम फील होत नसेल किंवा ओव्हरऑल त्या हायरार्कीमध्ये जर त्यांना खूप निम्न स्थान देण्यात येत असेल किंवा त्यांच्या मतांना तिथे महत्त्व दिलं जात नसेल, त्यांच्यासोबत भेदभाव होत असेल कुठल्याही प्रकारचा, तर तिथे पण इथे काय आहे तर एक कन्फ्लिक्टिंग सिच्युएशन इथे तयार होऊन जाते. ठीक आहे, किंवा एकाच देशामध्ये वेगवेगळे लँग्वेज आहे, वेगवेगळ्या त्यांचं काही संस्कृती आहे, ठीक आहे, किंवा त्यांचे प्रादेशिकच हे वेगळे आहेत, प्रांतच एखाद्या देशातले आहेत. आपल्या भारत देशातही ह्या सगळ्या गोष्टी चालतातच. मग तिथे त्यांची आयडेंटिटी पॉलिटिक्स इथे सुरू होते. किंवा भाषेच्या संदर्भात बघितलं तर साऊथ इंडियन स्टेट्स आहेत आपल्याकडे. ओके, खलिस्तानचा विषय चालू राहतो. इंडिजिनियस पीपल म्हटलं तर आपण बघितलं की नागा ट्राईब आहे इकडे, आपले 7 सिस्टर्स आहेत तिकडे विषय चालू राहतो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर इथे आयडेंटिटी पॉलिटिक्सने निर्माण होणाऱ्या आहेत. ओके, तर आयडेंटिटी कन्फ्लिक्ट इथे निर्माण करणाऱ्या आहे. जे आपण आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या बघितलं तेच मायनॉरिटी राईट्सच्या रिप्रेझेंटेशन मध्ये पण काही प्रमाणात लागू होतं, जिथे मेजॉरिटी जी लोकसंख्या आहे ती एका वेगळ्या व्हॅल्यूजला, वेगळ्या कल्चरला मानणारी आहे आणि मायनॉरिटी जी आहे ती जो प्रांत आहे तिला मदरलँड मानते. ठीक आहे, ती त्यांचं होम आहे, घर आहे, पण तिथे जे मेजॉरिटी ऑफ लोक राहतात ते त्यांना तितकंसं आपलं मानत नाही. मायनॉरिटीचा विषय, मायनॉरिटीचे कन्फ्लिक्ट इथे सुरू होतात, अशा पद्धतीने सुरू होतात. पॉवर शेअरिंग किंवा कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स त्यांना कंटिन्यू करावे लागतात. आणि त्यानंतर आहे इंटरनॅशनल रिलेशन. ठीक आहे, जे निगोशिएशन्स असतात, जसं की मी तुम्हाला सांगितलं की इंटरनॅशनल रिलेशन्स मध्येच काय आहे इथे की जर तुम्ही आयडेंटिफाय करत आहात एखाद्या कंट्रीला ॲज अ कंट्री, तर तुम्ही त्यांच्यासोबत तिथे काय करत आहात, संबंध ठेवत आहात. पण एखाद्या नेशनला तुम्ही कंट्री म्हणून आयडेंटिफायच करत नाहीये, त्यांना म्हणत नाही आम्ही मानतच नाही तुम्हाला कुठला देश आहे, आम्हाला तुमच्यासोबत नाहीच ठेवायचे कुठले संबंध, किंवा आम्ही तुम्हाला रिकॉग्नाइजच नाही करत आहे. तिथे पुन्हा कन्फ्लिक्ट इथे सुरू होतात की आम्हाला पण आमची एक वेगळी आयडेंटिटी हवी आहे. मग तिथे निगोशिएट कसं करायचं आहे. किंवा मग आणखी यामध्ये काय प्रकार होतो की जे वेगवेगळे देश असणार आहेत, ठीक आहे, आणि ज्या एका नेशनला स्वतःचं स्टेटहुड पाहिजे आहे, ज्या
नेशनला स्वतःचं स्टेटहुड पाहिजे आहे, स्वतःचा एक देश असा पाहिजे आहे, ते काय करणार आहे, तिथे वेगवेगळ्या देशांसोबत निगोशिएशन करणार आहेत आणि त्या पर्टिक्युलर देशाच्या सीमामध्ये इथे थोडंसं त्यांचं बाउंड्री कॉन्फ्लिक्ट सुरू होणार आहे. आणि हा जो आपण जसं बघितलं जिओपॉलिटिक्समध्ये किंवा जिओपॉलिटिक्समध्ये बॉर्डर कॉन्फ्लिक्ट हा खूप मोठा एक कोअर और हार्ट ऑफ द ग्लोबल पॉलिटिक्स ते बॉर्डर कॉन्फ्लिक्टमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, सो ओव्हरऑल आपण यावरून काय कन्क्लुजन काढू शकतो की नेशन आणि स्टेट ह्या ज्या दोन संकल्पना आहे किंवा नेशन अँड कंट्री ह्यातला नेमका डिफरन्स काय आहे हा तुम्हाला आज कळालेला असणार आहे. नेशनचे काय काय कसे प्रकार असू शकतात हेही आपल्याला कळालेलं आहे. त्यांचे ग्लोबली इम्पॅक्ट काय होतो, ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशनवरती. त्यात असणारे काय काय इश्यूज आहेत, मायग्रेशनचा इश्यू आपण बघितला, आयडेंटिटी क्रायसिस बघितलं, गव्हर्नन्सचा आपण इश्यू इथे बघितला. ओके, त्यांचं सॉव्हरेनिटीचा विषय आपण बघितला, सिटिझनशिपमध्ये एलिजियन्सचा आपण इश्यू बघितलेला आहे. तर ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या इंटरचेंजेबली जरी आपण बोलत असलो तरी त्यांच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे आणि न्यूआन्स्ड आहे, म्हणजे खूप सटल अशा लहान लहान बारीक बारीक गोष्टींचा इथे तो डिफरन्स आहे आणि तो आज इथे आपण बघितलेला आहे. ओव्हरऑल कंट्री जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला एक पॉलिटिकल आयडेंटिटी जी आहे, एक एंटिटी आपल्याला बघायला मिळते. जेव्हा नेशन जेव्हा आपण म्हणतो, नेशन इज मोर अबाउट युअर एथनिक, रिलिजियस, लिंग्विस्टिक, हिस्टॉरिकल आयडेंटिटीज. ओके, सो आय होप तुम्हाला आजचं जे लेक्चर आहे किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू.